बसलेले जे बाप आहेत ना, यातल्या कित्येकांच्या शर्टाच्या खाली भोकं पडलेली बनियाने याची मला कल्पना आहे. यांच्या कित्येकांच्या भेगाळलेल्या पायामध्ये शेताची माती आहे याची मला कल्पना आहे. पण हा बाप तुम्हाला कधी दाखवणार नाही शर्टाच्या खाली भोकं पडलेला बनियान. तो तुमच्या सुखासाठीच अहोरात्र तळमळत राहणार. आणि तो तुमच्या सुखासाठी तळमळत असलेला बाप जेव्हा हुंडेकरी जातो ना, तेव्हा हुंडेकरू जायच्या आधी तुम्ही त्या बापाला आवर्जून सांगता मोबाईलला रिचार्ज मारायचा आहे. बाप सांगतो पट्टी तेवढी घेऊन येतो, मोबाईलला रिचार्ज करतो. कुणीतरी सांगतं नवीन कपडा आणायचा आहे, बाप सांगतो एवढी पट्टी आली शेतमालाची का तुला नवीन कपडा घेऊन देतो. बाप हुंडेकरी जातो ना, हुंडेकरीतून येताना जेव्हा पट्टी बघतो ना शेतमालाची, तेव्हा चेहरा अख्खा खरकन उतरलेला असतो. कित्येकदा वाहतूक खर्च सुद्धा सुटत नाही. 5 वर्षांपूर्वी बटन दाबलं होतं ना, ते बटन दाबताना जो विचार केला नव्हता त्याचे हे परिणाम आहेत. विचार करा, 25 लाख कोटी रुपयांची कर्ज माफ झालीत उद्योगपतींची. इथं बसलेला एक शेतकरी दाखवा, इथं बसलेल्या एकाने युवकाने सांगावं की माझ्या बापाचं 25,000चं कर्ज माफ झाले म्हणून दाखवा. ही परिस्थिती आहे भावांनो. आणि यासाठी हा युवा महासंवाद गरजेचा आहे. कारण फक्त तुमच्या अपेक्षा, तुमच्या आकांक्षा याविषयी बोलायचं नाहीये, तर तुम्ही माझ्या देशाचे भावी नागरिक आहात. तुमच्या खांद्यावर, तुमच्या मतावर उद्याची सरकार ठरणार आहेत. तुमच्या मतावर उद्याचे लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत. जेव्हा तुमच्या हक्काचं, तुमच्या हिताचं सरकार येईल, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यासाठी या गोष्टींचा आत्तापासून विचार करा. ही शेतकऱ्यांची परिस्थिती, उद्योगांची परिस्थिती काय? बरं, ही एवढी शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली. तुम्ही आज संसदेतलं कामकाज बघत असाल टीव्हीवर. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जातात. किती? 48 खासदार निवडून जातात. जे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत ना, या 48 पैकी त्यांचे 39 खासदार आहेत. माझ्या पत्रकार बांधवांना कल्पना आहे याची. माझ्या पत्रकार बांधवांनी सांगावं, या 39 सत्ताधारी पक्षाच्या खासदारांपैकी मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलतो. मला एक खासदार दाखवून द्या जो माझ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे जातात त्याविषयी बोलतो. त्यामुळे माझ्या युवकांनी आता हे ठरवायचंय, दिल्लीतलं ढुमकं वाजलं का गुबुगुबू मान डोलवणारे नंदी बैल पाठवायचे नाहीत. आता आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गेले. मगाशी काका बोलताना म्हणाले की ऊसतोड कामगारांचा तालुका आहे, त्या पद्धतीनं आता अधिकाऱ्यांचा तालुका होतोय. म्हणजे तेलंगणातले आता महेशजी भागवत साहेब असतील, अविनाशजी ढाकणे साहेब असतील, अशी अनेक नावं, अशी अनेक नावांची मांदियाळी तुमच्याकडे आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक युवकाची ही अपेक्षा आहे. आज ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणाला वयाची 30 उलटली तरी पोरगी मिळत नाही. बापाला चिंता पडते पोराचं लग्न कधी होणार, आईला चिंता पडलेली असती आता घरात सून कधी येणार. जर स्थळ बघायला गेलो तर काकी उत्तर हेच मिळतं, पोरग शेतीवर असलं तर पोरगी देत नाहीत. जर काम असलं, नोकरी असली तर छोकरी मिळती. पण जर काम असण्यासाठी जे उद्योगधंदे पाहिजेत, टाटा एअरबस पळवून नेला, वेदांता फॉक्सकॉन पळवून नेला, बल्क ड्रग पार्क पळवून नेला. महाराष्ट्रातून एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जातंय. आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी, महाराष्ट्रातले सत्ता पक्षाचे लोक याविषयी काहीच बोलत नाहीत. ते काय बोलतात तुमच्याशी? ते फक्त रंगांविषयी बोलतात. या अमुक रंगाचा झेंडा, तमुक रंगाचा झेंडा, ह्याव करून त्याव करू एवढंच सांगितलं जातं. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हा युवकांना. 2 मित्र असतात, एक हिंदू असतो, एक मुस्लिम असतो. दोन्ही मित्र रस्त्याने चाललेले असतात. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर असतं, दुसऱ्या बाजूला मस्जिद असतं. हिंदू बांधव काय करेल? कुठं जाईल? मंदिरात. मुस्लिम बांधव कुठं जाईल? मशिदीमध्ये. दोघांचं काय चुकलं? बरोबर केलं.
आता दुसऱ्या दिवशी दोघे पुन्हा निघाले. रस्ता तोच आहे, एका बाजूला मंदिर आहे, एका बाजूला मस्जिद आहे. अमोल कोल्हेची सभा ऐकायला चालले होते, पण अमोल कोल्हे 3 तास उशिरा आला. पोटात कडकडून भूक लागलेली आहे. एका बाजूला मंदिर आहे, एका बाजूला मस्जिद आहे. पोटात भुकेने कावळे कोकलतायत आणि समोर जेवणाचं हॉटेल आहे. दोघं आधी कुठं जातील? दोघं आधी कुठं जातील? जर दोघं आधी मंदिर आणि मस्जिद सोडून हॉटेलमध्ये जाणार असतील तर माझ्या भावांनो आधी हे समजून घ्या की पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी जी भाकरी मिळते ना, त्या भाकरीला कुठली जात नसते, कुठलाही धर्म नसतो. आणि म्हणून तुम्हाला जातीच्या राजकारणात, धर्माच्या राजकारणात गुरफटलं जातं. कधीतरी सांगितलं जातं अमुक इतक्या कोटी रुपयांचा सागरी सेतू बांधला, अभिनंदन आहे. अमुक सांगितलं जातं इतक्या कोटी रुपयांची, हजारो कोटी रुपयांची संसदेची नवीन इमारत बांधली, अभिनंदन आहे. एकदा सांगितलं जातं हजारो कोटी रुपये खर्च करून जी 500 वर्षांची जी मागणी होती ते राम मंदिर उभारलं, त्याचाही अभिमान आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या मंदिरात जाण्यासाठी, त्या संसदेत मागणी करण्यासाठी, त्या पुलावरून जाण्यासाठी, त्या हायवेवरून जाण्यासाठी आधी माणूस तर जगला पाहिजे. आधी माणूस तर टिकला पाहिजे. जर माझा सर्वसामान्य शेतकरी टिकला नाही, जर माझा सर्वसामान्य युवक टिकला नाही, तर हजारो कोटी रुपयांच्या हायवेचे आणि हजारो कोटी रुपयांच्या सागरी सेतूचे उपयोग तरी काय होणार, हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. आणि या चक्रव्यूहामध्ये माझा तरुण आज फसतोय. कुठंतरी जातीचं येतं, कधीतरी धर्माचं येतं. मला सांगा, क्रिकेट किती जण बघतात? क्रिकेटची मॅच बघता सगळे. विराट कोहली आवडतो का रोहित शर्मा आवडतो? हा, भावा, रोहित शर्मा जेव्हा 6 मारतो तेव्हा तू टाळ्या वाजवतो का तू रडतो? हा, जातीच्या विरोधी काम करता राव तुम्ही. रोहित शर्मा कुठं आपल्या जातीचा आहे का? नाही ना. मग तुम्ही टाळ्या वाजवता का रडता? प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. जेव्हा एखादा माणूस कर्तृत्व गाजवत असतो, जेव्हा एखादा माणूस देशाचं नाव मोठं करत असतो, तेव्हा तुम्ही जातीचं, धर्माचं बंधन बाजूला ठेवता. ही तुमची मूळ भावना आहे. आणि जेव्हा ही मूळ भावना तुमची जातीच्या, धर्माच्या गोष्टी बाजूला ठेवण्याची असेल, तर मग निवडणुकीत मत देताना नेमकी तीच गोष्ट कशाला समोर आणायची असती? ज्या आमच्या बापाच्या शेतमालाला भाव मिळणार नाही, आमच्या नोकरीसाठी ज्या काय परिस्थिती आहेत, ज्या काय संधी आहेत, ते उद्योगधंदे पळवून नेले जाणार. आम्ही ज्या राजकारण्यांना विश्वासाने मतं देतो ते राजकारणी पक्ष तरी बदलणार नाही, तर अख्खाच्या अख्खा पक्षच फोडला जाणार. मग सगळीकडे निराशा आहे का? जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा सुरुवातीला जे म्हटलं, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांना तुम्हा मिळे, अंधाराचे करू न पूजन, व्रत घोबडांचे करू नका. त्यामुळे या अंधाराकडे बघण्यापेक्षा त्या उजेडाकडे बघणं जास्त महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान चालून आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं आक्रमण आल्यानंतर पळवाट स्वीकारली असती, मिर्झा राजा जयसिंगाला, शाहिस्ते खानाला एका मागून एक आक्रमण आलं, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पळवाट स्वीकारली असती तर स्वराज्य कधीच निर्माण झालं नसतं. आणि म्हणून सांगतो भावांनो, टेन्शन किती मोठं असलं तरी रेल्वेच्या फलाटावर जो माझा हमाला बांधव असतो ना, त्याच्याकडे बघा. जेव्हा बोजा डोक्यावर असतो तेव्हा आपली आणि आपल्या व्यक्तिमत्वाची उंची कमी असते. तोच बोजा खाली टाकून त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढेल. त्यामुळे ध्यानात ठेवा,
इतिहासाचं नाव घेतलं की आपल्या बाहू शिवशिवतात, आपलं रक्त सळसळतं, आपली छाती अभिमानानं भरून येते. पण इतिहास हा कधीच पळून जाणाऱ्यांचा लिहिला जात नाही. इतिहास हा कधी मान खाली घालणाऱ्यांचा लिहिला जात नाही. इतिहास हा कायम लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि मग ती लढाई करिअरची असेल, ती लढाई आयुष्यातली असेल, ती लढाई कोणत्याही समस्येची असेल. पण माझ्या भावांनो, जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवायचं असेल तर लढणं कधी सोडू नका. मगाशी काकांनी सांगितलं, खरंच काळजाला घरं पडली. 25 ते 30 वयोगटातली जर 250 पेक्षा जास्त युवक, या तालुक्यातले युवक जर आत्महत्या करत असतील तर एकच सांगतो भावांनो, आयुष्यात नैराश्य आलं, आयुष्यात असं वाटलं की माझे सगळे मार्ग संपले, आयुष्यात असं वाटलं की आता सगळं काही संपलंय. आणि चुकून जरी असा पळपुटेपणाचा, आत्महत्येचा विचार जर मनात डोकावला ना, तर एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. एकदा फक्त आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा की ज्या बापाने लहानपणी तुम्हाला खांद्यावर खेळवलेलं असतं, ज्या माऊलीने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलेलं असतं, त्या माऊलीला तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमचं पडलेलं शरीर बघून त्या माऊलीच्या काळजाला काय घरं पडतील याचा एकदा विचार करा. ज्या बापाने अंगा खांद्यावर खेळवलंय, त्या बापाला जर तुमची तिरडी खांद्यावर घ्यावी लागली तर त्या बापाला काय विचार करावा लागेल याचा एकदा विचार करा. आणि एकदाच सांगा मनाला, अरे कोंडून मारलं ना तर साधं मांजर सुद्धा नरडीचा घोट घेतं. तुम्ही तर वाघाचे बछडे आहात, वाघाचे बछडे. जो हरलेला असतो आणि जिंकलेला असतो याच्यात एकच फरक असतो. माहितीये काय फरक असतो? एक हरलेला व्यक्ती आणि एक जिंकलेला व्यक्ती याच्यात एकच फरक असतो, आणि तो म्हणजे जिंकलेल्या व्यक्तीने हरलेल्या व्यक्तीपेक्षा एकदा जास्त प्रयत्न केलेला असतो, जो त्याला विजयापर्यंत नेतो. हा प्रयत्न करणं सोडू नका.